नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलचा उद्देश एकच आहे, शेतीतले नवीन विचार, नवीन विज्ञान अगदी सोप्या आणि सरळ भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवणं. तर आज आपण एक असाच महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, जो आपल्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. आज आपण बोलणार आहोत पिकांना नाही, तर थेट मातीला अन्न देण्याबद्दल. चला तर मग सुरू करूया. आपण सगळेच जण एक गोष्ट ऐकत आलोय, जास्त खत टाकलं की जास्त पीक येतं. ऐकायला किती सोपं आणि खरं वाटतं, नाही का? पण थांबा, या साध्या सोप्या वाक्यामागे एक खूप मोठा गैरसमज दडलेला आहे. एक अशी गोष्ट जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, कारण ती घडत असते आपल्या पायाखाली, आपल्या जमिनीत. चला मग याच गैरसमजाची जरा चिरफाड करूया. नुसतंच जास्त खत टाकणं का पुरेसं नाही आणि आपल्या जमिनीच्या पोषणामागचं खरं विज्ञान काय आहे, हेच आज आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत. बरं, एक साधा प्रश्न आहे. आपण मातीला नक्की काय समजतो? तिच्याकडे कसं बघतो? याच प्रश्नात जुना विचार आणि नवा वैज्ञानिक दृष्टिकोन यातला जमीन आसमानाचा फरक लपलेला आहे. आपला जुना समज काय आहे की माती म्हणजे फक्त एक आधार, झाडांना धरून ठेवणारी एक निर्जीव वस्तू, किंवा फार फार तर पिकांसाठी अन्नाचं एक कोठार. पण खरं सांगू, विज्ञान आता आपल्याला सांगतंय की माती ही निर्जीव नाही, तर ती एक जिवंत, श्वास घेणारी दुनिया आहे. होय, एक संपूर्ण जग जिथे कोट्यावधी सूक्ष्मजीव राहतात, जगतात आणि दिवसरात्र काम करतात. मग आपल्या शेताचं खरं इंजिन कोण चालवतं? तेच हे डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म कामगार. हो, आपल्या जमिनीचं खरं इंजिन. चला जरा यांची ओळख करून घेऊया. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपल्या जमिनीतली सगळी पोषक तत्व म्हणजे एका मोठ्या तिजोरीत बंद केलेला खजिना आहे. आपलं पीक त्या तिजोरीच्या बाजूला उभं आहे, त्याला खजिना दिसतोय, पण तिजोरीचं कुलूप त्याला उघडता येत नाही. मग ती चावी कोणाकडे आहे? ती चावी आहे आपल्या जमिनीतल्या कोट्यावधी सूक्ष्मजीवांकडे. आणि हे चावीवाले दुसरे तिसरे कोणी नाहीत, तर हे आहेत बॅक्टेरिया, बुरशी आणि असेच अनेक छोटे छोटे जीव. यांचं काम काय? तर त्या तिजोरीचं कुलूप तोडणं. म्हणजे ते जमिनीतल्या कठीण घटकांना खातात आणि त्यातून पिकाला सहज खाता येतील अशा सोप्या स्वरूपात अन्न बाहेर काढतात. त्यांच्याशिवाय जमिनीत खजिना असूनही पिकाला तो कधीच मिळणार नाही. आणि आता याच सूक्ष्मजीवांमुळे आपल्याला शेणखताकडे एका नवीन नजरेने बघावं लागेल. आपण वर्षानुवर्ष जे शेणखत वापरतोय त्याची खरी भूमिका काय आहे? ते नक्की काय काम करतं? आपला एक मोठा गैरसमज आहे की शेणखत म्हणजे पिकांचं जेवण. पण सत्य हे आहे की शेणखत हे पिकांचं नाही, तर त्या सूक्ष्मजीवांचं जेवण आहे. म्हणून शेणखत हे मुख्य खत नाही, तर ते आहे सॉइल कंडिशनर, जमिनीची तब्येत सुधारणारं एक औषध किंवा टॉनिक समजा. आता हा सॉइल कंडिशनर शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका. याचा अर्थ खूप सोपा आहे. जसं आपण तब्येत सुधारण्यासाठी टॉनिक पितो ना, तसंच शेणखत हे जमिनीचं टॉनिक आहे. ते जमिनीला भुसभुशीत करतं, तिची रचना सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते त्या सूक्ष्मजीवांना ताकद देतं, जेणेकरून ते पिकांसाठी तिजोरी उघडू शकतील. अच्छा, मग एक प्रश्न मनात येतोच की शेणखतात जो कार्बन असतो त्याचं काय? तो पिकांना लागत नाही का? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर आपल्या नेहमीच्या समजापेक्षा खूप वेगळं आहे. एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. पिकांना वाढीसाठी लागणारा मुख्य कार्बन जमिनीतून नाही, तर हवेतून मिळतो. मग शेणखतातला कार्बन, ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, तो कोणासाठी? तो आहे त्या सूक्ष्मजीवांसाठी. तेच त्यांच्या इंजिनचं इंधन आहे. ते खाऊनच ते काम करतात. आता जरा हा आकडा बघा, 100 टन. हा आकडा कशाचा आहे माहितीये? आपल्या एका एकर जमिनीमधला सेंद्रिय कर्ब फक्त 1% जरी वाढवायचं असेल, तर त्यासाठी तब्बल 100 टन शेणखत लागू शकतं. आता मला सांगा, एका एकरात 100 टन शेणखत टाकणं आपल्याला शक्य आहे का? नाहीच. आणि हाच आकडा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो, की फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका. जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेणखत, पिकांचे उरलेले अवशेष, पालापाचोळा आणि हिरवाळीची खतं या सगळ्यांचा एकत्र वापर करणं हीच खरी हुशारी आहे. ठीक आहे, मग जमिनीला जिवंत ठेवून पिकांना थेट आणि मोजून मापून अन्न द्यायचं असेल, तर आजच्या आधुनिक शेतीत काय केलं जातं? त्यासाठी एक खास पद्धत आहे, जिला म्हणतात फर्टिगेशन.
आता हे इंग्रजी नाव ऐकून घाबरू नका, गोष्ट खूप सोपी आहे. फर्टिगेशन म्हणजे काय? तर फर्टिलायझर अधिक इरिगेशन म्हणजे पाण्यासोबत खत देणे. आपण खताला पाण्यात पूर्णपणे विरघळून पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोचवतो. म्हणजे जेवण थेट ताटात. आणि हे यशस्वी करण्याचे 3 सोपे नियम आहेत. पहिला नियम, फक्त तेच खत वापरा जे पाण्यात 100% विरघळतं. दुसरा, एका वेळी पाण्यात फक्त एकच प्रकारचं खत मिसळा, त्यांची भेळ करू नका. आणि तिसरा, हे खत देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करा, म्हणजे खत थेट मुळांशी पोचेल आणि अजिबात वाया जाणार नाही. या सगळ्या चर्चेतून आपण एका शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या शिकवणीकडे येतो. शेतीत खरं यश कशात आहे? जास्त खत टाकण्यात की अजून कशात? आपल्याला अनेकदा वाटतं की आधुनिक शेती म्हणजे महागडी यंत्र. पण खरं तर आधुनिक शेती म्हणजे शिस्त आणि अचूकता. जास्त टाकून जास्त मिळत नाही, तर योग्य वेळी योग्य खत योग्य प्रमाणात दिल्याने जास्त मिळतं. जुन्या परंपरेपेक्षा माहिती आणि आकडेवारीवर आधारित निर्णय घेतल्यानेच खरा फायदा होतो. आणि म्हणून आपल्या शेतीतलं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार कोणतं आहे? ट्रॅक्टर? नाही. पॉवर टिलर? नाही. ते आहे माती परीक्षण अहवाल. साधा विचार करा, डॉक्टर आपल्याला तपासल्याशिवाय औषध देतो का? नाही ना. मग आपण आपल्या जमिनीला न तपासता खत का देतो? आधी जमिनीचं ऐका, तिला काय हवंय ते समजून घ्या. थोडक्यात या सगळ्याचं सार एकाच वाक्यात आहे. मातीला जिवंत ठेवा, तिच्यातल्या सूक्ष्मजीवांना जिवंत ठेवा आणि तुमची पिकं स्वतःहून तरारून येतील. पिकाची काळजी घ्यायची असेल तर आधी मातीची सेवा करा. तर आज आपण पाहिलं की पिकाला नाही तर मातीला जगवणं किती महत्वाचं आहे. आता जाता जाता एक विचार, आपल्या शेतीतल्या अशा अजून कोणत्या नेहमीच्या गोष्टी किंवा परंपरा आहेत ज्यांच्याकडे आपण या नवीन वैज्ञानिक नजरेने पुन्हा एकदा पाहिलं पाहिजे? यावर नक्की विचार करा. आजची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.